हॅलो नमस्कार स्वागतम सुस्वागतम वी फॉर वेलिंग आयोजित 5th ऑल इंडिया फ्लडलाईट व्हॉलीबॉल टुर्नामेंट या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना पहिला सेमीफायनल आपल्यासमोर सुरुवात होतोय. समर वॉरियर्स वेलिंग वर्सेस सर्वान फ्रेंड सर्कल. ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या स्पर्धेकडे संपूर्ण गोवा राज्य नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचं लक्ष लागून राहिलं आहे. कोण जिंकणार यावर्षी वी फॉर वेलिंगची स्पर्धा आणि या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 3 सामने, त्यापैकी पहिला सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्यासमोर सुरुवात होतोय. समर वॉरियर्स वेलिंग वर्सेस सर्वान फ्रेंड सर्कल. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आपण स्पर्धेसाठी पाहिले आणि या सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराच्या सगळ्या खेळाडूंच्या साथीने वी फॉर वेलिंग आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. वी फॉर वेलिंग 5th ऑल इंडिया फ्लडलाईट व्हॉलीबॉल टुर्नामेंट इन असोसिएशन विथ द गोवा व्हॉलीबॉल असोसिएशन आपलं सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. अगदी काहीच क्षणामध्ये पहिला सेमीफायनल आपल्यासमोर सुरुवात होतोय. समर वॉरियर्स वेलिंग वर्सेस सर्वान फ्रेंड सर्कल. स्पर्धेचे पंच आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. फर्स्ट रेफरी राजेश सानबाग सर, टाळ्यांचा गजर करूया आमच्या पंचांसाठी. त्यांच्या समवेत अमोघ मोगे सर, आमचे स्कोरर जयवंत GM आणि अमित पित्रे यांच्या साथीने सामन्याची सुरुवात. पहिला पॉइंट मिळतोय सर्वान संघाला. सुरुवात अतिशय सुंदर सर्वान फ्रेंड सर्कल संघाची. अतिशय सुंदर ड्रॉप पाहायला मिळाला. पहिला पॉइंट एक सुंदर डिफेन्सच्या जोरावर, हा फटका मात्र आक्रमणाच्या जोरावर. एक सुंदर ब्लॉक, आपल्या बोटांचा सुरेख वापर करून अजून एक पॉइंट, दुसरा पॉइंट सर्वान फ्रेंड सर्कल संघासाठी. यावेळेला मात्र ब्लॉक थोडासा चुकतोय आणि पहिला पॉइंट समर वॉरियर संघाला. आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर समर वॉरियर्स वेलिंग संघ आपल्या गुणसंख्येची सुरुवात करतोय, पॉइंट्स टेबलची सुरुवात. सर्वान फ्रेंड सर्कल संघाला अजून एक पॉइंट. हा मात्र सुंदर स्मॅश, अतिशय वेगवान स्मॅश होता. उंचीवरून घेतलेला चेंडू आणि शेवटच्या क्षणी डिफेन्स मात्र चुकतोय. चेंडू कोर्टच्या बाहेर जाऊन विसावतोय. एक पॉइंट समर वॉरियर्स वेलिंग संघाला. पुन्हा आक्रमणावर बचाव, थोडासा बचाव खिळखिळा करून ठेवतोय. सुंदर आक्रमण समर वॉरियर्स वेलिंग संघाचं. ब्लॉक थोडासा चुकतोय आणि एका मागोमाग एक पॉइंट आता मात्र समर वॉरियर्स वेलिंग संघ. दुसऱ्या बाजूने अमित गुलिया इंटरनॅशनल प्लेयर खेळताना दिसतोय.
विनीत कुमार, छा गए यार विनीत. सर्वान फ्रेंड सर्कल संघासाठी विनीत कुमार बऱ्याच कालावधीनंतर सर्व्हिससाठी सर्व्हिसमन म्हणून दिसत आहेत आणि आल्या आल्याच आपल्या संघासाठी एका मागोमाग एक पॉइंट. या वेळेला मात्र सर्व्हिस नेटमध्ये जाऊन विसावते आणि एक पॉइंट बहाल होतोय. गिफ्ट होतोय तो समर वॉरियर्स विलिंग संघासाठी. 5 पॉइंट समर वॉरियर्स विलिंग, 7 पॉइंट सर्वान फ्रेंड सर्कल. 5 वर्सेस 7. पुन्हा एकदा वेगवान स्मॅश. एट 5. साहिल गावकर सर्व्हिससाठी. अमित गुलिया दुसऱ्या बाजूने जो खेळाडू समर वॉरियर्स विलिंग संघाकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळताना दिसतोय, अमित गुलिया नंबर 8 ची जर्सी. एक सुंदर स्मॅश. अजून एक पॉइंट. 6-8. सेवन 8. वेगवान फटका. अजून एक पॉइंट समर वॉरियर्स विलिंग संघासाठी. पुन्हा एक वेगवान फटका. आंतरराष्ट्रीय खेळाडू विनीत कुमार चौधरी आपल्या संघासाठी अजून एक महत्त्वाचा पॉइंट. ओके, अजून एक स्मॅश समर वॉरियर्स विलिंग संघासाठी. 8-9. हेमंत नाईकची सर्व्हिस आणि या हेमंतच्या सर्व्हिसवर अजून एक पॉइंट. 10-8. एकास एक टक्कर पाहायला मिळते. काटेकी टक्कर ज्याला म्हटली जाते. पुन्हा एकदा विनीत कुमार. अजून एक पॉइंट आपल्या संघाला. एक सुंदर स्मॅश. वेगवान फटका. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करून आपल्या संघासाठी आक्रमणाचं प्रात्यक्षिक करताना दिसतोय तो विनीत कुमार. 11-8. त्यावेळेला मात्र ब्लॉक थोडासा चुकतोय चेंडू कोर्टच्या बाहेर. 9-11. या वेळेला मात्र अतिशय सुंदर रायझन जैसी नंबर 12. असं वाटलं होतं वेगवान फटका मारेल. शेवटच्या क्षणी बोटांचा वापर मालवणीत सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. जोरदार स्मॅश. बचाव थोडासा कमकुवत आणि चेंडू कोर्टच्या बाहेर. डायरेक्ट चंद्रार. 10-12. 10-12. जर्सी नंबर 17 रायझन रोबेलो. एरियल सर्व्हिस. आपल्या बोटांचा वापर. यावेळेला मात्र चेंडू कोर्टच्या बाहेर. 11-12. 11-12. रायसन रोबेलो आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या खेळाडूंसमोर
या वेळेला मात्र हा स्मॅश भेदून जातोय बचाव वेलिंग संघाचा सर्वन फ्रेंड सर्कल संघासाठी 13-11 13-11 दीप्तेश सावंत स्क्रीनवर येतोय सर्व्हिससाठी. यावेळी मात्र थोडीशी चूक विनीत कुमार कडून पाहायला मिळते. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर अष्टपैलू कामगिरी करणारा विनीत यावेळेला मात्र चेंडू बोटांना टच करून कोर्टच्या बाहेर जातोय. 12-13 अश्वेक गावडे स्क्रीनवर सर्व्हिस अश्वेकची. परत एकदा चेंडू कोर्टच्या बाहेर डायरेक्ट चंद्रार. 14-12 विनीत कुमार चौधरी पुन्हा एकदा स्क्रीनवर आपल्या समोर सर्व्हिससाठी. अतिशय सुंदर सर्व्हिस बॅकलाईन कडून थेट अगदी स्मॅशची आठवण करावी एवढी सुंदर सर्व्हिस, खोलवर सर्व्हिस, वेगवान सर्व्हिस. 15-12 आणि पहिला टाइम आउट पाहायला मिळतोय तो समर वॉरियर्स वेलिंग संघाकडून. डीजे गेम चालू असताना म्हणजे बॉल चालू असताना बोलायचं नसतं मध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. वी फॉर वेलिंग ऑर्गनायझिंग 5th ऑल इंडिया फ्लडलाइट व्हॉलीबॉल टुर्नामेंट. पहिला सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल बिटवीन समर वॉरियर्स वेलिंग अँड सर्वान फ्रेंड सर्कल. स्क्रीनवर दिसतोय विनीत कुमार चौधरी, जर्सी क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय खेळाडू. स्मॅश तर वेगवान होता पण कोर्टच्या बाहेर जाऊन विसावतोय. अजून एक पॉइंट मिळतोय. 16-12 16-12 आपल्या दोन्ही सर्व्हिसवर 2 पॉइंट विनीत कुमार चौधरी आपल्या सर्वान फ्रेंड सर्कल संघासाठी. अजून एक पॉइंट मिळतोय पुन्हा एकदा सर्वान फ्रेंड सर्कल संघासाठी. 17-12 17-12 5 गुणांची आघाडी, मोठी आघाडी. विनीत कुमार दोन खेळाडूंच्या मधोमध ही सर्व्हिस, कोणती संधी न देता बचाव भेदून चेंडू जातोय. 1 पॉइंट आपल्या संघाला देऊन सर्वान फ्रेंड सर्कल संघ 18 वेलिंग 12 18-12. पुन्हा एकदा स्क्रीनवर विनीत कुमार चौधरी. अर्षे भेदक सर्व्हिस विनीत कुमार कडून. बॅकलाईन वरून अतिशय वेगवान स्मॅश पाहायला मिळाला. बचाव भेदून अजून एक पॉइंट सर्वान फ्रेंड सर्कल संघासाठी. अजून एक टाइम आउट. 19-12 7 गुणांची मोठी आघाडी. आंतरराष्ट्रीय खेळाडू विनीत कुमार चौधरी आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा पुरेपूर वापर आपल्या संघासाठी करताना. वामन घाडी स्क्रीनवर.
पुन्हा एकदा बोटांचा सुंदर वापर समर वॉरियर्स वेलिंग संघाकडून. आविर्भाव होता मोठ्या फटकाचा स्मॅशचा शेवटच्या क्षणी बोटांचा वापर. अजून एक पॉइंट 15-20. मोहम्मद रियाज नंबर 10 ची जर्सी अतिशय सुंदर चेंडू ड्रॉप करतोय समोरच्या कोर्टात. पुन्हा एकदा तीच मालवणी म्हण आठवते, रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. 15-21. अच्छे सुंदर ब्लॉक. (22-15). साहिल गावकर स्क्रीनवर. हा मात्र खूपच सुंदर स्मॅश होता, अतिशय वेगवान स्मॅश. अमित गुलिया नंबर 8 ची जर्सी अमित गुलिया आज समर वॉरियर्स वेलिंग संघाकडून खेळणार आणखी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू. यावेळेला मनोज स्वयंभू आपल्या संघासाठी एक सुंदर पॉइंट मिळवून देतोय. कलात्मक पॉइंट ज्याला म्हटलं जातं, मनोज स्वयंभूच्या मार्फत सर्वांनी संघासाठी. 23-16. रायझन रिबेलो नंबर 17 एक सुंदर स्मॅश. अजून एक पॉइंट. 17-23. 17-23. हेमंत नाईकची सर्व्हिस. यावेळी मात्र हा स्मॅश चुकतोय. मोहम्मद रियाजचा नेटमध्ये जाऊन विसावतोय. अजून एक पॉइंट. 18-23. हेमंत नाईक स्क्रीनवर सर्व्हिससाठी. यावेळेला सुंदर ब्लॉक प्रसन्न राजाकडून पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. प्रसन्न राजाने मिळून दिलाय पॉइंट समर वॉरियर्स वेलिंग संघासाठी. 19-23. बचाव खूपच विस्कळीत पाहायला मिळाला समर वॉरियर्स वेलिंग संघाचा. सर्वच्या सर्व 4 डिफेंडर, तिन्ही डिफेंडर एकाच कोपऱ्यात आणि मोकळ्या जागेत चेंडू येऊन पोहोचतोय. जोपर्यंत बॅकलाईन वरून खेळाडू येतोय तोपर्यंत एक पॉइंट. 24-19. अति वेगवान सर्व्हिस करण्याच्या नादात सर्व्हिस कोर्टच्या बाहेर पुन्हा एकदा डायरेक्ट चंद्रार. 20-24. 20-24. प्रसन्न राजा स्क्रीनवर सर्व्हिससाठी. 20-24. मोहम्मद रियाज आणि पहिला सेट समाप्त होतोय. पहिल्या सेटमध्ये बाजी मारतोय सर्वान फ्रेंड सर्कल. 25-20 DJ.
पॉईंट मिळतोय समर वॉरियर्स वेलिंग संघाला 2-1. रायसन रोबेलो अजून एक आंतरराष्ट्रीय स्तराचा खेळाडू, वेगवान स्मॅश, अजून एक पॉइंट 3-1. दुसऱ्या सेटमध्ये मात्र समर वॉरियर्स वेलिंग संघ अतिशय दिमाखात सुरुवात करतोय. 2 पॉइंटची आघाडी. 3-1. रायसन ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा ब्लॉक, अतिशय सुंदर डबल हँडेड डबल ब्लॉक. अजून एक पॉइंट. 4-1. रायसन रोबेलोची सर्व्हिस खूपच फायदेशीर ठरते समर वॉरियर्स वेलिंग संघासाठी. 4-1 गुणफलक. 4-1. एरियल सर्व्हिस करण्याच्या इराद्यात रायसन स्क्रीनवर. जी चूक पहिल्या सर्व्हिस मध्ये सुद्धा झाली होती, अगदी तशीच चूक रायसन कडून पाहायला मिळते. गिफ्ट होतोय पॉइंट वेलिंग संघासाठी. दुसरा पॉइंट. 2-4. विनीत कुमार डिप्टेशची होती सर्व्हिस. यावर एक वेगवान स्मॅश उजव्या कोपऱ्यात. 5-2. 5-2. अश्वेक गावडे स्क्रीनवर सर्व्हिससाठी. स्मॅश तर होता पण चेंडू कोर्टच्या बाहेर जातोय. अजून एक पॉइंट वेलिंग संघाला. 6-2. 4 गुणांची आघाडी. 6-2. 6-2. अश्वेक गावडे सुद्धा आपल्या संघासाठी सर्व्हिसवर खूप अष्टपैलू कामगिरी. सलग 2 पॉइंट अश्वेकच्या सर्व्हिसवर. यावेळेला मात्र विनीत कुमार चौधरीचा स्मॅश बचाव भेदून जातोय. 1.36. विनीत कुमार स्क्रीनवर सर्व्हिससाठी. जोरदार स्मॅश विनीत कुमारचा. पुन्हा एकदा बचाव भेदून जातोय. जर सामना जिंकायचा असेल समर वॉरियर्स वेलिंग संघाला तर विनीत कुमारवर खूपच काटेकोर लक्ष ठेवावं लागेल. ज्या जागेवर विनीत असेल त्या जागेवरून चेंडू वेगवान ट्रॅव्हल करतोय समर वॉरियर्स वेलिंग संघाच्या कोर्टमध्ये. 4-6. अजून एक वेगवान स्मॅश. विनीतची सर्व्हिस अगदी सुरुवातीपासून आपण पाहिली सर्वांट संघासाठी खूपच फायदेशीर ठरते. यापूर्वीच्या सेटमध्ये सुद्धा आपल्या सर्व्हिसवर वेगवान पॉइंट मिळवून दिले होते विनीतने आणि या सेटमध्ये सुद्धा अगदी तशीच कामगिरी. 5-6. पुन्हा एकदा ब्लॉक फसतोय. चेंडू स्वतःच्या कोर्टमध्ये. डबल हँडेड ब्लॉकचा प्रयत्न सफल. 6-all. 6-6. आता मात्र सामना बरोबरीत. सेट बरोबरीत येऊन स्थिरावतोय. 6-6. 6-6. 6-all. विनीत कुमार सर्व्हिससाठी स्क्रीनवर. बॅकलाईनच्या अगदी जवळपास जाऊन चेंडू पडतोय आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर. अजून एक वेगवान सर्व्हिस विनीत कुमारची पॉइंट अगदी सहज सर्वांट संघासाठी. 7-6. 7-6. 7-6. यावेळी मात्र सर्व्हिस फसली नेटमध्ये जाऊन. 7-all. 7-7.
7 ऑल. यावेळेला मात्र प्रयत्न होता ड्रॉपचा. हा ड्रॉप कोर्टच्या बाहेर. डायरेक्ट चंद्रार 8-7. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वेलिंग संघ 1 पॉइंटची आघाडी. विनीत कुमारचा अजून एक वेगवान स्मॅश बॅककोर्टवर. 8 ऑल. 8-8. साहिल गावकर स्क्रीनवर सर्व्हिससाठी सर्वांट संघाच्या वतीने. त्यावेळी मात्र अमित गुलिया आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा पुरेपूर वापर आपल्या संघासाठी करून देताना. अमित गुलिया दिसतोय स्क्रीनवर सर्व्हिससाठी वेलिंग संघाच्या वतीने. 9-8. यावेळी मात्र डिफेंडर आपली जागा सोडतायत आणि या मोकळ्या जागेत अतिशय सुंदर ड्रॉप टाकला जातोय. हलकेच चेंडू रिकाम्या जागेत. अजून एक पॉइंट. पुन्हा एकदा सेट बरोबरीत. 9-9. रायसन रोबेलो आपल्या उंचीचा, आपल्या मनगटाच्या ताकदीचा, खांद्यातील शक्तीचा पुरेपूर वापर करून एक जोरदार स्मॅश. 10-9. हेमंत नाईक स्क्रीनवर. अजून एक जोरदार स्मॅश विनीत कुमारचा. अजून एक पॉइंट. सेट 10 ऑल. 10 इच. 10 ऑल. एक पॉइंट मिळतोय वेलिंग संघाला. 11-10. बचाव भेदून चेंडू डायरेक्ट चंद्रार. 11 इच. 11 ऑल. सेट पुन्हा एकदा बरोबरीत. काटेकी टक्कर दोन्ही संघांच्या दरम्यान. पहिल्या सेटमध्ये 25-20 पण चेंडू जातोय नेटमध्ये. स्मॅश तर वेगवान होता पण बचाव करण्याच्या आधीच चेंडू स्वतःच्या कोर्टमध्ये. 12-11. 12-11. नंबर 17 रायसन रोबेलो. अजून एक स्टार खेळाडू, इंटरनॅशनल खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्क्रीनवर तुमच्या समोर सर्व्हिस करताना. हा मात्र वेगवान ड्रॉप विनीत कुमारचा कोर्टमध्ये विसावतोय. 1 पॉइंट. अजून एक पुन्हा एकदा सेट बरोबरीत. 12 इच. 12-12. वेगवान स्मॅश पाहायला मिळाला अमित गुलियाचा. अमित गुलिया हा सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर आपल्या संघासाठी करताना. 13-12. 13-12. अश्वेक गावडे स्क्रीनवर सर्व्हिस करताना. पुन्हा सेट बरोबरी. 13 इच. 13 ऑल. विनीत कुमार चौधरी 13 ऑल.
सर्व्हिस पहिल्यांदाच सर्व्हिस विनीतची कोर्टच्या बाहेर पडताना बघितली. एक पॉइंट गिफ्ट होतोय. सर्व्हिस ब्रेक 14-13. वामन घाडी स्क्रीनवर. हा मात्र सुंदर बचाव, अतिशय सुंदर डिफेन्स. डबल हँडेड ब्लॉक. चेंडू अलगत सर्वांग संघाच्या कोर्टमध्ये. 15-13. ज्या ज्या वेळी विनीत कुमारच्या टप्प्यात चेंडू मिळाला त्या प्रत्येक चेंडूवर विनीत कुमार आपल्या संघासाठी पॉइंट मिळवून देण्यात यशस्वी. 14-15. साहिल गावकर सर्व्हिस. अजून एक वेगवान स्मॅश भेदून जातोय बचावाला अमित गुलियाचा. 16-14. अमित गुलिया स्क्रीनवर. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा गुणवान खेळाडू सर्व्हिससाठी. 16-14. अमित गुलिया. ज्या क्षणी अमितने चेंडू हवेत उडवला त्याच क्षणी वाटलं चेंडूवरचं नियंत्रण अमितने गमावलं आणि ही सर्व्हिस नेटमध्ये जाऊन विसावली. 15-16. अविनाश मंडनकरची सर्व्हिस. हा मात्र वेगवान स्मॅश रायसन रोबेलोचा. 17-15. विनीत कुमारचा अजून एक जोरदार स्मॅश बॅक लाईनच्या अगदी जवळपास. 16-17. मनोज स्वयंभू स्क्रीनवर सर्व्हिससाठी. अच्छे सुंदर ड्रॉप. अगदी अलगत चेंडू प्रसन्न राजाकडून विसावला जातोय सर्वांग संघाच्या कोर्टवर. 18-16. प्रसन्न राजा स्क्रीनवर. रायसनचा वेगवान स्मॅश भेदून जातोय सर्वांग संघाच्या बचावाला. 19-16. पहिला सेट अगदी सहज जिंकला होता सर्वांग संघाने. या सेटमध्ये मात्र समर वॉरियर्स वेलिंग संघ आपलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात. यावेळी मात्र अतिशय सुंदर बचाव मोहम्मद रियाज कडून पाहायला मिळाला. ज्या मोहम्मद रियाजला आपण प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेत सुद्धा अतिशय अष्टपैलू कामगिरी करताना बघितलं. मोहम्मद रियाज स्क्रीनवर आपल्या संघाला एक महत्वाचा पॉइंट. 17-19. यावेळी मात्र विनीतचा ब्लॉक असफल होतोय आणि चेंडू फिंगर टिप्सला टच करून कोर्टच्या बाहेर. 20-17. रायसन स्क्रीनवर सर्व्हिससाठी. 20-17. ब्लॉक कोर्टच्या बाहेर जातोय. अजून एक पॉइंट. 18-20. विनीत कुमारचा जोरदार स्मॅश ब्लॉक करण्याचा सफल प्रयत्न. अजून एक जोरदार स्मॅश पॉइंट सर्वांग फ्रेंड सर्कल. 19-20. आता मात्र पिछाडीवरून पुन्हा एकदा सेट बरोबरीत आणण्याचा प्रयत्न दिसतोय सर्वांग संघाचा. नंबर 17 दीप्तेश सावंत.
वेगवान स्मॅश अमित गुलियाचा 1 पॉइंट वेलिंग संघासाठी. 21-19 2 गुणांची आघाडी. आणि सर्व्हिससाठी स्क्रीनवर अश्वेक गावडे. पुन्हा एकदा विनीतचा स्मॅश, अतिशय सुंदर वेगवान स्मॅश. 20-21 20-21. विनीत कुमार सर्व्हिससाठी. अजून 1 पॉइंट. सेट बरोबरीत 21-21. शानबाग सरांकडून 21-21. सर्व्हिस विनीत कुमार. फ्रेंड सर्कल सर्वान. अमित गुलियाचा फटका, वेगवान फटका. ट्वेंटी 21. वामन घाडी. पुन्हा 1 पॉइंट सनम सर्वान संघासाठी. 22-22. 22-22. 22 इच. त्यावेळी पुन्हा एकदा अमित गुलियाचा वेगवान स्मॅश. बचाव भेदून जातोय. पहिल्या क्षणी वाटलं रायसन फटका खेळ, पण रायसन चकवा देतोय अमित गुलियाच्या रूपात. अजून 1 पॉइंट. 23-22. अमित गुलिया स्क्रीनवर सर्व्हिससाठी वेलिंग संघाकडून. अतिशय सुंदर सर्व्हिस. ज्या क्षणी चेंडू हवेत गेला त्याच क्षणी खात्री झाली होती या पॉइंटची. अजून 1 पॉइंट. 24-22. टाइम आउट सर्वान संघाकडून. आउट ऑफ पार्क. 23-24. अविनाश मंडनकर स्क्रीनवर सर्वान संघाकडून. अतिशय
भक्कम बचाव आणि जोरदार आक्रमण. पुन्हा एकदा सेट बरोबरीत 24-24, 24-24. पंचवीस 24, 25-24, डिफरन्स ऑफ 2 आवश्यक. आता मात्र पुन्हा एक टाइम आउट. 20. Many shows in Goa and outside Goa also. She has been chief guest, guest of honor. She has been also in social service. She has been also an actor and has worked in different projects in Goa. Short films, feature films, video songs. Did a web series on Z5 OTT platform. Also recently she was a part of Loop Lapeta and shared a screen with Tapsi Pannu. She was worked many fashion shows as showstopper. She has been awarded Best Makeup Artist at the hands of Prachi Desai. Recently, she was awarded the Remarkable Citizen Award 2022 by the Aryavarth Express. She is role model to everyone. I request Mrs. Surashri Naik to welcome her. Please, round of applause. Thank you, ma'am. आज आपल्या गोमंतक भूमीवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. श्रेय जाताई वी फॉर वेलिंग्स आयोजित 5th ऑल इंडिया फ्लडलाइट व्हॉलीबॉल टुर्नामेंट. पण या व्हॉलीबॉलची बीज भारतामध्ये कधी रोवली? 1936 साली पहिली इंटर स्टेट स्पर्धा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने भरवली गेली. 1936 मध्ये पहिली स्पर्धा भारतामध्ये झाली. 1951 मध्ये जरी फेडरेशनची स्थापना झाली तरी सुद्धा पहिली स्पर्धा मात्र 1936 मध्ये, म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून आपल्या भारतामध्ये व्हॉलीबॉलची बीज रोवली गेली आणि आज त्या बीजांचा वटवृक्ष होताना दिसतोय. राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करताना दिसत आहेत. जाऊया तिसऱ्या सेटमध्ये. सामना चालू आहे. पहिला सेमीफायनल. सर्वान फ्रेंड सर्कल संघ पहिले 2 सेट जिंकून 2-0 अशी भरभक्कम आघाडी समर वॉरियर्स वेलिंग संघा बरोबर. तिसऱ्या सेटची सुरुवात. पहिला पॉइंट मिळतोय वेलिंग संघाला. समर वॉरियर वेलिंग संघ 1-0. विनीत कुमारचा वेगवान स्मॅश बॅकलाईन खोलवर. विनीत कुमारचे स्मॅश आपल्याला आर्चरीच्या खेळाची आठवण करून देत आहेत. वेगवान स्मॅश. वनीच हा स्मॅच मात्र अतिशय सुंदर होता. रायसन रोबेलोचा 2-1. मगाच्या सामन्यात सुद्धा वेलिंग संघाने सुरुवात खूप सुंदर केली होती. बाजी मात्र सर्वान संघाने मारली होती. मात्र वेगवान स्मॅश भेजून जातोय बचावाला. अजून एक पॉइंट. सामना सेट 2 ईच. 2-2. दीप्तेश सावंतची सर्व्हिस. वेगवान स्मॅश झोन 4 मधून. अमित गुलिया अजून एक आंतरराष्ट्रीय खेळाडू.
सुंदर बचाव वेलिंग संघाकडून 4-2 2 गुणांची आघाडी. अश्वक गावडेची सर्व्हिस बचाव भेदून अजून एक पॉइंट. 3-4. 1951 मध्ये फेडरेशनची स्थापना, मात्र 1952 मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतीय संघ खेळला होता आणि या स्पर्धेत 8व्या पोझिशनवर भारतीय संघाने आपली मोहीम संपवली होती. पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्वतंत्र भारताच्या संघाची 1952 वर्ल्ड चॅम्पियनशिप नावाची. अजून एक सुंदर स्मॅश वेलिंग संघासाठी. 5-3. गोविंद गावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वी फॉर वेलिंगचं हे आयोजन. अजून एक पॉइंट. पंचांची खुणा येते. गोविंद गावडे सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं. खरोखरच असे क्रीडा मंत्री आपल्या गोवा राज्याला लाभलेत. एका दिवसात 7 कार्यक्रम आणि ते सुद्धा अगदी वेळेवर अटेंड करणारे एकमेव मंत्री महोदय असतील. कारण मंत्री आणि वेळ याचं गणित बऱ्याच वेळा जुळत नाही, कारण त्यांच्या मागे व्याप एवढे असतात. पण गोविंद गावडे साहेब मात्र याला अपवाद असतील. सांस्कृतिक मंत्री ही जबाबदारी, त्याचबरोबर क्रीडा मंत्री, स्पोर्ट्समन, आर्ट अँड कल्चरल मिनिस्टर ऑफ गोवा. आउट ऑफ पार्क. 6-4. वेलिंग संघाच्या बाजूने हा पॉइंट. पंचगिरी अतिशय सुंदर फर्स्ट रेफरी राजेश शानबाग सर आणि अमोघ गोरे सर. आमचे स्कोरर जयवंत GH सर आणि अमित पित्रे सर. नंबर 8 अमित गुलिया स्क्रीनवर सर्व्हिससाठी अजून एक आंतरराष्ट्रीय खेळाडू. सर्व्हिस खूपच वेगवान होती. नेटला स्पर्श करून चेंडूचा स्पीड थोडासा कमी झाला आणि याच्यावर डिफेंडर बीट होतोय. 7-4. अमित गुलिया ऑन फायर. डायरेक्ट चंद्रार. 8-4. 8 विरुद्ध 4. एकोणीसशे 55 साली भारतीय संघाने इतिहास रचला होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती टोकियोमध्ये जाऊन व्हॉलीबॉलच्या मैदानावर, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे पहिलं विजेतेपद भारतीय संघाचं 1955. वेलिंग संघासाठी अजून एक पॉइंट. 8-5. थोडीशी बातचीत दोन पंचांच्या दरम्यान आणि खेळाडूंच्या मधोमध. मात्र पंचगिरी अतिशय सुंदर, अतिशय दर्जेदार पंचगिरी संपूर्ण सामन्यात आतापर्यंत, संपूर्ण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तराची पंचगिरी सर्व पंचांकडून. 8-5. वेलिंग संघाचा स्मॅश बुटानं स्पर्श करतोय आणि आउट ऑफ पार्क, कोर्टच्या बाहेर. 9-5. 9-5. हेमंत नाईक स्क्रीनवर. अजून एक पॉइंट वेलिंग संघासाठी. अतिशय सुंदर बचाव, डबल हँडेड ब्लॉक. उंचीचा, मनगटाच्या ताकदीचा पुरेपूर वापर. 10-5. 10-5. हेमंत नाईक पुन्हा एकदा स्क्रीनवर सर्व्हिससाठी वेलिंग संघाच्या वतीने, समर वॉरियर संघासाठी. आउट ऑफ पार्क. हेमंतची सर्व्हिस शेवटच्या क्षणी चेंडू बॅकलाईन पार करून जातोय. डायरेक्ट चंद्रार. 6-10. दीप्तेश सावंत. वेगवान फटका.
रायसन आपल्या संघाला पॉईंट मिळवून देतोय. 11-6 11-6 11-6. प्रसन्न राजाची सर्व्हिस. यावेळी मात्र रायसनचा स्मॅश कोर्टच्या बाहेर. 7-11 7-11. मोहम्मद रियाज स्क्रीनवर सर्व्हिससाठी. त्यावेळी मात्र रायसन रोबेलोचा वेगवान स्मॅश बचाव भेदून 1 पॉइंट. 12-7 12-7 12-7 12-7. 5 पॉइंटची आघाडी रायसन सर्व्हिससाठी स्क्रीनवर वेलिंग संघाच्या वतीने. यावेळी मात्र साहिल गावकरचा वेगवान स्मॅश बचाव भेदून आपल्या संघाला 1 पॉइंट मिळवून देतोय सर्वांना संघासाठी. 8-12. दीप्तेश सावंत सर्व्हिससाठी स्क्रीनवर. बचाव भेदून चेंडू आउट ऑफ पार्क. अजून 1 पॉइंट वेलिंग संघासाठी. 13-8 13-8. 5 पॉइंटची आघाडी. नंबर 4 ची जर्सी स्क्रीनवर. अश्वेक गावडे वेलिंग संघाच्या वतीने सर्व्हिससाठी. त्यावेळी पुन्हा एकदा वेगवान स्मॅश पाहायला मिळाला साहिल गावकरचा. ज्याप्रमाणे विनीत चौधरीचे वेगवान स्मॅश, अगदी त्याच विनीतच्या स्मॅशची आठवण करून देणारे जोरदार स्मॅश साहिल गावकरचे. सलग 2 पॉइंट आपल्या संघासाठी. 9-13. पहिल्या स्मॅशवर बचाव तर झाला, पण दुसरा स्मॅश सुद्धा अति वेगवान विनीत कुमारचा. 10-13 10-13. स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेलिंग संघ हा सेट जिंकणं तुमच्यासाठी खूपच गरजेचं. बेस्ट ऑफ 5 नुसार या सामन्यात आपलं आव्हान टिकवण्यासाठी. या दरम्यान विनीतचा फटका पुन्हा एकदा फसतोय, नेटमध्ये जाऊन विसावतोय. 1 पॉइंट गिफ्ट होतोय वेलिंग संघासाठी. 14-10. अमित गुलिया स्क्रीनवर वेलिंग संघाच्या वतीने सर्व्हिस. स्मॅश वेगवान स्मॅश, अतिशय सुंदर फटका. 1 पॉइंट अजून सलग दुसरा पॉइंट. 16-12 16-12. पुन्हा एकदा अमित गुलिया स्क्रीनवर सर्व्हिससाठी वेलिंग संघाच्या वतीने. 16-12 16-12. मोहम्मद रियाज वेगवान स्मॅश. 13-16. यावेळी मात्र फटका फसला रायसन रोबेलोचा. फोर्टीन 16 16-14 14-16 माफ करा. यावेळी मात्र आपल्या बोटांचा सुंदर वापर. 17-14 17-14 17-14. जसे क्रिकेटमध्ये डेंजर झोन असतात पिचवर धावण्यासाठी, क्रिकेटमध्ये डेंजर झोन आणि व्हॉलीबॉलमध्ये झोन 4 हा डेंजर झोन म्हटला जातो. झोन 4 मध्ये खेळणारे खेळाडू वेगवान खेळासाठी प्रसिद्ध असतात आणि झोन 4 मधून जेव्हा स्मॅश येतो तेव्हा बचाव करणं सुद्धा खूपच कठीण असतं. या दरम्यान अजून 1 पॉइंट. 18-14 18-14. जोरदार स्मॅश बचाव खेळा करून अजून 1 पॉइंट. 15-18.
फ्रेंड सर्कल सर्वांना संघासाठी प्रेक्षकांमधून सुद्धा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाठिंबा प्रेक्षकांचा. फटका तर रायसन रोबेलोचा खूपच सुंदर होता, पण डिफेन्स सुद्धा पुन्हा रायसनच्या दिशेने आला आणि त्यामुळे चेंडू जमिनीला दान होतोय. 16-18. एकोणीसशे 55 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल टोकियोमध्ये आणि त्यानंतर एशियन गेम 1958 गुरुदेव सिंग सरांच्या नेतृत्वाखाली ब्रांझ मेडल. एशियन गेम्स मधलं हे पहिलं ब्रांझ मेडल भारतीय संघाने मिळवलं होतं 1958. पुन्हा एकदा विनीत कुमार चौधरी ऑन फायर. 17-19. फ्रेंड सर्कल सर्वांट संघ या तिसऱ्या सेटमध्ये आता मात्र मजबूत आघाडी घेण्याच्या दिशेने. फटका फसला, आउट ऑफ पार्क, डायरेक्ट चंद्रार. 18-19. वेगवान स्मॅश. बऱ्याच कालावधीनंतर अजून एक पॉइंट. 20-18. 20-18. 20-18. सर्व्हिस समर वॉरियर्स वेलिंग. रायसन रोबेलो ऑन स्क्रीन. झोन 4 मधून वेगवान फटका, त्यानंतर मात्र बचाव खूपच सुंदर. 21-18 वेलिंग समर वॉरियर संघ. 21-18 टाइम आउट पाहायला मिळतोय सर्वांट संघासाठी. चमकदार कामगिरी करणारा भारतीय संघ आहे. 1962. 21-18 आणि अजून एक पॉइंट. बावीस 18. 22-18. 22-18. रायसन ऑन स्क्रीन. वेगवान सर्व्हिस रायसनची. आणि डेंजर झोन. झोन 4 मधून विनीत कुमार चौधरीचा वेगवान स्मॅश. अजून एक पॉइंट. 19-22. वेलिंग संघ या स्पर्धेत जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर लक्ष ठेवावं लागेल विनीत कुमारच्या वेगवान स्मॅशेसकडे. विजय आणि पराभव यामध्ये विनीत कुमार चौधरी उभा आहे. मात्र वेगवान स्मॅश अमित गुलियाचा. 23-19. 23-19. पहिले 2 सेट अगदी सहज जिंकलेत सर्वांट फ्रेंड सर्कल संघाने. या सेटमध्ये आव्हान जिवंत ठेवण्याची अपेक्षा असेल वेलिंग संघाकडून.
ज्या झोन 4 मधून वारंवार पॉइंट मिळाले विनीतला, त्याच झोन 4 मधून हा दुसरा पॉइंट गिफ्ट होतोय वेलिंग संघासाठी. अजून एक टाइम आउट. रौप्य पदक मिळालं त्या भारतीय संघाला 1966 म्हणजे पुढच्या एशियन कपमध्ये मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. थोडीशी घसरण होती. 1962 मध्ये रौप्य पदक, 1966 मध्ये चौथ्या क्रमांकावर घसरण. बघूया सामन्यात कोणाची घसरण होतंय, कोणाची वरचढ कामगिरी होत आहे. 24-19, 24-19. फक्त एक महत्त्वाचा पॉईंट्स अपेक्षित असेल, तो वेलिंग संघासाठी. समर वॉरियर्स वेलिंग संघ या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सेट जिंकणं खूपच गरजेचं. आणि एक साधा सोपा पॉइंट, आणि या एका पॉइंटवर समर वॉरियर्स वेलिंग संघ पहिला सेट या सामन्यात जिंकतोय. 25 रायसन रोबेलो वेगवान सर्व्हिस, जोरदार सर्व्हिस, ताकदवान सर्व्हिस, अचूक सर्व्हिस. पुन्हा एकदा रायसनची सर्व्हिस नेटच्या दिशेने. ज्या क्षणी रायसनने चेंडू हवेत उडवला त्याच क्षणी चेंडूवरचं नियंत्रण थोडंसं गमावलं होतं. जो चेंडू टप्प्यात आवाक्यात आवश्यक होता, हा चेंडू थोडासा आवाक्याच्या बाहेर दिसला आणि परिणाम सुद्धा अगदी तसेच. चेंडू नेटमध्ये विसावला. 3-6. दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी तशीच सर्व्हिस. दोन्ही बाजूने पॉईंट गिफ्ट होतोय. दोन्ही बाजूच्या सर्व्हिस नेटच्या दिशेने. 7-3. 4 गुणांची आघाडी समर वॉरियर्स वेलिंग संघाकडे. 7-3. त्यावेळी मात्र झोन 2 मध्ये विनीत चौधरी. झोन 4 ज्याचा आवडीची जागा, झोन 2 मध्ये सुद्धा अगदी तशीच कामगिरी. रोटेशननुसार प्रत्येक खेळाडूला प्रत्येक जागेवर खेळणं अनिवार्य, आणि त्यामुळेच हे खेळाडू वेगवेगळ्या जागांवर खेळताना. त्यावेळी मात्र झोन 4 मध्ये वेगवान स्मॅश अमित गुलिया या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा. 8-4. 8-4. यावेळी मात्र झोन 2 मधून वेगवान स्मॅश मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ पार्क, डायरेक्ट चंद्रार. 9-4. 9-4. 9-4. सर्व्हिस वेलिंग. यावेळी मात्र अतिशय वेगवान फटका रियाचा. खूपच वेगवान स्मॅश, बचाव भेदून चेंडू आउट ऑफ पार्क.
5-9, 5-9. साहिल गावकर ऑन स्क्रीन फॉर सर्व्हिस. यावेळी मात्र बचाव थोडासा ढिला पडला. शेवटच्या क्षणी चेंडू स्वतःच्या कोर्टमध्ये. 6-9 साहिल गावकर सर्व्हिससाठी. त्यावेळी मात्र झोन 4 मधून वेगवान फटका अमित गुलियाचा. ज्याप्रमाणे विनीत कुमार चौधरीने झोन 4 मध्ये आक्रमक स्मॅश दाखवले, अगदी तसेच अमित गुलिया सुद्धा. दोन्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू विनीत कुमार चौधरी, अमित गुलिया, रायसन रोबेलो. यावेळी मात्र थोडीशी ढिलाई झाली झोन 4-2 च्या दिशेने. अमित गुलिया तिसऱ्या प्रयत्नात चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न असफल. 7-10, 7-10. अविनाश मंडनकर ऑन स्क्रीन. यावेळी मात्र ड्रॉप पाहायला मिळाला, यशस्वी ड्रॉप वेलिंग संघाकडून. 11-7, 11-7. सलग 2 प्रयत्न पाहिले आपण दीप्तेश सावंतचे. अतिशय सुंदर प्रयत्न होते दीप्तेशचा, मात्र बचाव खूपच सुंदर झाला वेलिंग संघाचा. 12-7, 12-7. रायसनचा स्मॅश झोन 4 मधून आउट ऑफ पार्क. 9-12, 9-12. फटका खूपच सुंदर होता रायसनचा. जर बचाव थोडासा ढिला पडला असता तर हा पॉइंट मिळाला असता. यावेळी मात्र सगळा दबाव रायसनच्या खांद्यावर पाहायला मिळाला. आक्रमण बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी कामगिरी अपेक्षित होती या पॉईंटसाठी रायसनकडून. शेवटच्या क्षणी रायसनच्या हाताला स्पर्श करून चेंडू आउट ऑफ पार्क. 10-12, 10-12. पुन्हा एकदा बचाव थोडासा कमी पडतोय. अजून एक पॉइंट मिळतोय सर्वांग संघाला. 11-12, 11-12. टाइम आउट सर्वांग संघासाठी. सर्वांग संघ पिछाडीवरून आघाडी घेण्याचा इरादा वेलिंग संघासमोर. 11-12, 11-12.
पहिला सेट सर्वाण संघाने जिंकला 25-20. दुसरा सेट सुद्धा सर्वाण संघाने 26-24. तिसऱ्या सेटमध्ये मात्र वेलिंग संघ 25-19. निर्णायक असा हा चौथा सेट 11-12, 11-12. सर्व्हिस मनोज स्वयंभू, फ्रेंड सर्कल सर्वाण. अकरा 12, 11-12. बऱ्याच कालावधीनंतर राईस संद्रोबेचा वेगवान फटका झोन 4 मधून बचाव भेदून अजून एक पॉइंट. 13-11, 13-11, 13-11. प्रसन्न राजा स्क्रीनवर सर्व्हिससाठी वेलिंग संघाच्या वतीने. हा मात्र वेगवान स्मॅश होता. बॅक कोर्ट वरून येतोय फ्रंट कोर्टच्या दिशेने आणि वेगवान स्मॅश, खूपच कठीण फटका. अमित गुलियाचं कौतुक करावं लागेल. जेवढे फटके अमित गुलियाने खेळलेत, पर्सेंटेज ऑफ सक्सेस जर तपासला तर कदाचित तो अमित गुलियाचा आज खूपच सुंदर. रायसनचा फटका झोन 4 मधून वेगवान फटका, अजून एक पॉइंट. 15-11, 15-11. रायसन रोबेलो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू. आज समर वॉरियर्स वेलिंग संघाकडून दोन्ही बाजूने विशेष कामगिरी. आक्रमण असेल, बचाव असेल, त्या तुलनेत विनीत कुमार चौधरी कदाचित आपली ताकद निर्णायक क्षणासाठी राखून ठेवताना. बारा 15, 12-15. मोहम्मद रियाज स्क्रीनवर. बारा 15, 12-15. यावेळी मात्र राईस संद्रोबेलो झोन 2 वरून सुद्धा अगदी तसंच सुंदर आक्रमण. 16-12, 16-12. नंबर 17ची जर्सी रायसन रोबेलोच्या पाठीवर दिसताना. क्रिकेटमध्ये ही जर्सी जगातल्या सगळ्यात धोकादायक फलंदाजांनी वापरली. हॉलीबॉलमध्ये मात्र रायसन अगदी त्याच धोकादायक खेळाडूंची आठवण करून देणारी कामगिरी. हॉलीबॉलच्या मैदानावर रायसन रोबेलो. पुन्हा एकदा बचाव, आउट ऑफ पार्क. बऱ्याच कालावधीनंतर पॉइंट मिळाला सर्वांना संघाला. 13-16, 13-16. आक्रमण अमित गुलियाचं झोन 4 मधून. रायसन रोबेलो अगदी मध्यावरून येतोय, सेंटरवरून येतोय, बॅकलाईन वरून येतोय आणि जोरदार स्मॅश भेदून जातो. बचाव. 17-13, 17-13. विनीत कुमार चौधरी झोन 2 वरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा. 14-17, 14-17. विनीत कुमारच्या पाठीवर दिसणारा 7 हा क्रमांक. क्रिकेटमध्ये एका शांत कर्णधाराची ही जर्सी क्रमांक 7. अमित गुलियाचा कदाचित आजच्या संध्याकाळचा हा पहिला स्मॅश चुकला त्याच्या आवडीच्या झोन 4 मधून. अतिशय सुंदर आक्रमण आजच्या संध्याकाळी, अतिशय सुंदर कामगिरी. हा मात्र फटका फसला. बचाव खूपच सुंदर. 15-17, 15-17. पुन्हा एकदा विनीत चौधरी स्क्रीनवर सर्व्हिससाठी.
आधीच्या चुकीची भरपाई अमित गुलियाने करून दिली. आपला आवडीचा झोन 4 अगदी सुयोग्य वापर अमित गुलियाचा. यापूर्वीचा स्मॅश चुकला पण त्या पुढच्याच स्मॅशवर गेलेला पॉइंट आपल्या संघासाठी मिळून देतोय. 18-15, 18-15. मोबाईलचा फ्लॅश एका मित्राचा चालू आहे, जरा फ्लॅश बंद करा कृपया. असं रे बिचाराक माहिती नाही होता, तसा मुद्दाम कोण काय करूचे नाही. 16-18. दुसऱ्यांदा अमित गुलियाचा फटका फसतो. यावेळी एक स्मॅश आउट ऑफ पार्क. यावेळी मात्र स्मॅश नेटच्या दिशेने. 18-17. दबाव पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या दिशेने. 17-18, 17-18. साहिल गावकर एक युवा खेळाडू गोमंतक भूमीचा स्क्रीनवर. यावेळी मात्र अमित गुलियाचा फटका, वेगवान फटका, ब्लॉक करण्याचा असफल प्रयत्न. चेंडू आउट ऑफ पार्क. 19-17, 19-17. 19-17. नंबर 8 अमित गुलिया सर्व्हिससाठी. पॉइंट मिळाला सर्वांट संघासाठी, पण या पॉइंटसाठी कौतुक करावं लागेल आमच्या पंचांचं. राजेश शानबाग सरांची अतिशय सुंदर पंचगिरी. यावेळी मात्र रायसनचा वेगवान स्मॅश आवडीच्या झोन 4 मधून. 20-18, 20-18, 20-18. हेमंत नाईक स्क्रीनवर सर्व्हिससाठी वेलिंग संघाच्या वतीने. इरादा होता ड्रॉप करण्याचा. चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, कोर्टच्या बाहेर. 21-18, 21-18. स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेलिंग संघाला हा सेट जिंकणं सुद्धा खूपच गरजेचं. बेस्ट ऑफ 5 नुसार 2 सेट जिंकलेत आतापर्यंत सर्वांत फ्रेंड सर्कल संघाने. झोन 2 मधून आक्रमण. विनीत कुमार चौधरी आपला आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्या गोमंतक भूमीवर सिद्ध करताना. विनीत कुमार फटका तर वेगवान होता झोन 2 मधून. बचाव मात्र खूपच सुंदर. अजून एक पॉइंट. 21-22 मोहम्मद रियाज. टाइम आउट वेलिंग संघाकडून. 21-22, 21-22, 21-22. वी फॉर वेलिंग. वर्सेस वाडेश्वर. बोथ टीम, बोथ कॅप्टन. बी प्रिपेअर, बी रेडी. यावेळी मात्र अमित गुलियाचा वेगवान स्मॅश, आपल्या उंचीचा सुंदर वापर. 23-21, 23-21. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सेट जिंकणं खूपच गरजेचं वेलिंग संघासाठी. रायसन रोबेलोची सर्व्हिस. झोन 2 मधून वेगवान फटका विनीतचा. 22-23.
सांस्कृतिक मंत्री गोविंदजी गावडे यांच्या संकल्पनेतून वी फॉर वेलिंग ऑर्गनायझिंग 5th ऑल इंडिया फ्लडलाइट व्हॉलीबॉल टुर्नामेंट. पहिला सेमीफायनल समर वॉरियर्स वेलिंग 2 सर्वान फ्रेंड सर्कल सर्वान 2. बेस्ट ऑफ 5 लास्ट सेट 15 पॉइंट्स. पॉइंट वेलिंग संघाने मिळवला होता. 5व्या सेटमध्ये मात्र सर्वांट संघ पहिला पॉइंट मिळवतोय. 2-2 अशी बरोबरी आणि बेस्ट ऑफ 5 टाय ब्रेकरचा हा सेट. पॉइंट गिफ्ट केला जातोय. 1 ईच 1-1. वेगवान सर्व्हिस करण्याच्या नादात चेंडू मात्र नेटमध्ये जाऊन विसावतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा विनीत कुमार चौधरी झोन 4 या लाडक्या जागेवरून वेगवान स्मॅश बचाव भेदून दुसरा पॉइंट 2-1. 15 पॉइंट्स हा सेट असेल. 15 पॉइंट्स. मोहम्मद रियाजचा वेगवान फटकावता सर्व्हिस करताना अमित गुलिया व्हॉट अ स्मॅश. 2 ईच 2-2. 2-2. रायसन रोबेलो स्क्रीनवर सर्व्हिस साठी वेलिंग संघाच्या वतीने 2-2. 2 ईच. यावेळी मात्र झोन 2 मधून फटका फसला विनीतचा. 1 पॉइंट मिळतोय. तिसरा पॉइंट मिळतोय. 3-2. रायसन रोबेलो वर्सेस विनीत कुमार चौधरी. 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू एकमेकाच्या समोर. वेलिंग आणि सर्वांट संघाकडून रायसन स्क्रीनवर सर्व्हिस.
3-3 विनीतचा अतिशय वेगवान फटका. 3-3 3 each 3 all. यावेळी मात्र अमित गुलिया आवडीच्या आणि लाडक्या झोन 4 मधून स्मॅश करण्याऐवजी हलकेच चेंडू पास करतोय विनीत कुमारच्या दिशेने. विनीत कुमार थोडासा बीट होतो, 1 पॉइंट मिळतोय. 4-3 4-3. त्यावेळी मात्र चेंडू आउट ऑफ पार्क. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अतिशय सुंदर जजमेंट पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणी पवित्रा होता फटका खेळण्याचा, चेंडू सोडून दिला डायरेक्ट चंद्रार. 4-4. झोन 4 मधून जोरदार स्मॅश अमित गुलियाचा. 5-4 5-4. पुन्हा एक फटका तर वेगवान होता विनीतचा, पण बचाव मात्र खूपच सुंदर. डबल हँडेड ब्लॉक. 6-4 6-4. सर्व्हिस वेलिंग समर वॉरियर्स संघाकडून. सर्व्हिससाठी स्क्रीनवर वामन घाडी. झोन 2 मधून स्मॅश आउट ऑफ पार्क. विनीत चौधरी पुन्हा एकदा दबाव विनीतवर पाहायला मिळतोय. 7-4 7-4. 7-4 टाइम आउट. डीजे सध्या कोकणात सिंधुदुर्गात गाजत असलेलं डायरेक्ट चंद्रार हे गाणं नक्की तुमच्या सहा 7 6-7. बेस्ट ऑफ 5. शेवटचा सेट, लास्ट सेट 15 पॉइंटचा. सर्व्हिस फ्रेंड सर्कल सर्वान. साहिल गावकर ऑन स्क्रीन. अमित गुलियाचा स्मॅश. बचाव मात्र खूपच सुंदर, भक्कम बचाव. 7 ऑल 7 each. 7-7 7-7 7 each. साहिल गावकर सर्व्हिस. अमित गुलियाचा स्मॅश. बचाव भेदून 8वा पॉइंट. 8-7 8-7. साइड चेंज डीजे.
पॉइंट सर्वान 8-8 8 इच 8-8. मोहम्मद रियाजचा वेगवान स्मॅश बचाव भेदून 8वा पॉइंट. आउट ऑफ पार्क. रायसन रोबेलोचा फटका. 9-8 9-8. फ्रेंड सर्कल सर्वांट संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर मैदानावर आपल्या संघाला सहकार्य करताना, त्या तुलनेत समर वॉरियर्स वेलिंग संघाचा आवाज मात्र थोडासा कमी जाणवतोय. वेलिंग संघाचे 9-8. फ्रेंड सर्कल सर्वांट संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर मैदानावर गेल्या वर्षी म्हार्दोळची स्पर्धा सर्वांट संघाने जिंकली. यावेळी मात्र फटका. खूपच सुंदर स्मॅश बचाव मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा सेट बरोबरीत. 9-9 9 इच 9-9. हेमंत नाईक स्क्रीनवर. समर वॉरियर्स वेलिंग सर्व्हिस. वेलिंग संघाला मिळतोय 10वा पॉइंट. 10-9 10-9. बचाव सुंदर होता. शेवटच्या क्षणी चेंडू आउट ऑफ पार्क. डायरेक्ट चंद्रार. 10-10 10 इच 10-10. काटेकी टक्कर. तोडीस तोड कामगिरी दोन्ही संघाकडून. समान ताकदीचे हे दोन्ही संघ. शेर से शेर भिडेगा तो कौन जीतेगा. सव्वा शेर ही जीतेगा. यावेळी मात्र जोरदार स्मॅश. रायसन रोबेलो आपल्या लाडक्या झोन 4 मधून अटॅक करतोय. आक्रमण करतोय. 11-10 11-10. प्रसन्न राजा सर्व्हिस. समर वॉरियर्स वेलिंग. आउट ऑफ पार्क. पुन्हा एकदा सेट बरोबरीत. 11-11 11-11 11 इच. मोहम्मद रियाजची सर्व्हिस. बारा 11 12-11. फ्रेंड सर्कल सर्वांट संघ 1 पॉइंटची आघाडी समर वॉरियर्स वेलिंग संघासमोर. 12-11 12-11. तेरा 11 स्मॅश वेगवान जोरदार. 13-11. शेवटचा सेट 15 पॉइंटचा सेट. 2 मोठे फटके अपेक्षित फ्रेंड सर्कल सर्वांट संघासाठी. टाइम आउट वेलिंग.
13-11, 13-11. फ्रेंड सर्कल सर्वान 13, समर वॉरियर्स वेलिंग 11. 2 पॉइंटची आघाडी. मोहम्मद रियाज प्राईम व्हॉलीबॉल लीग गाजवणारा हा खेळाडू. जोरदार स्मॅश झोन 2 मधून होता. रायसन रोबेलोचा आउट ऑफ पार्क बचाव. 12-13, 12-13. यावेळी मात्र अतिशय सुंदर बचाव. अश्वेक गावडेचा अतिशय सुंदर बचाव आपल्या संघासाठी, वेलिंग संघासाठी. 13-13, 13-13, 13 इच. पुन्हा एकदा टाइम आउट सर्वान संघाकडून. 13-13, 13-13. बचाव मात्र खूपच सुंदर, भक्कम बचाव. चौदा 13, समर वॉरियर्स वेलिंग 14, 14. फ्रेंड सर्कल सर्वान 13-13. एक मोठा फटका, एक नाकार मुटको आणि एक पाठभरवळ. कोण कोणाच्या पाठीवर काढतो पाठभरवळ. शेवटच्या काही फटक्यांचा खेळ शिल्लक. रायसनची सर्व्हिस आउट ऑफ पार्क. पुन्हा एकदा सेट बरोबरी. 14-14. पुन्हा एकदा सामना डिफरन्स ऑफ 2. सलग 2 पॉइंट अपेक्षित. दीप्तेश सावंत सर्व्हिस. पुन्हा एकदा अश्वेक गावडे. खूपच सुंदर बचाव. अश्वेक गावडे ऑन फायर. सर्व्हिस साठी वेलिंग संघाकडून. 15-14, 15-14. सामना जिंकतोय समर वॉरियर्स वेलिंग संघ. अंतिम फेरीत प्रवेश करतोय समर वॉरियर्स वेलिंग.
मंत्री श्री सुभाष शिरोडकर सरजी तुमचे स्वागत. तसेच स्पेशल इन्वायटीज पद्मश्री श्री ब्रह्मानंद शंकवाळकर सरजी हांगा पाविल्ले आसा. तसेच अंबे पर्वतकर हेवूय हांगा पाविल्ले आसा. हांव अंबे पर्वतकर हाचे लागीं मागता की ह्या आतां जाल्ले मॅचीचे मॅन ऑफ द मॅच तांणी दिवचे. हॅलो GA04E7324 जरा सहकार्य करा. जरा कार योग्य जागी पार्क करा. GA04E7324 मॅन ऑफ द मॅच ऑफ फर्स्ट सेमीफायनल. बचाव आणि आक्रमण या दोन्ही जागांवर अतिशय सुंदर कामगिरी. झोन 4 असेल, झोन 2 असेल, अशा जागांवर ज्यांनी विशेष कामगिरी करून आपल्या समर वॉरियर्स वेलिंग संघाला अंतिम फेरीत जागा निर्माण करून दिली. या वर्षाची प्राईम हॉलीबॉल लीग स्पर्धा ज्यांनी गाजवली, भारतीय संघाचा एक दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, मॅन ऑफ द मॅच मिस्टर रायसन रोबेलो. हांव आतां जी सेमी फायनल जातली त्या दोन्ही टिमी लागीं मागता की तांणी लायन अप करचो. दोन्ही टिमी लागीं मागता तांणी लायन अप करचो आणि पयलींच्यो ज्यो दोन्ही टिमी आसा तांकां तांचे कडेन मागता की तांणी ग्रावंड खाली करचो. ZA04E7324 ZA04E7324 ही गाडी मातशी ब्लॉक करता, ट्रॅफिकेक ब्लॉक करता तेन्ना तांकां मागता की मातशी गाडी काडची आनी ट्रॅफिक स्मूथ जावपाक मदत करची. के बॉयज ही टीम ग्राउंडार पाविल्ली आसा.